नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज देणाऱ्यांच्या तारखा बदललेल्या आहे. शेतकरी संभ्रमात आहे. सुरुवातीला मेमध्ये पाऊस येणार होता, मेच्या फर्स्ट हाफच्या नंतर पाऊस येणार होता, मेच्या शेवटी पाऊस येणार होता, मग जूनच्या सुरुवातीलाच अगदी पावसाळा सुरुवात होणार होती. तर मी हवामान अंदाज दिलेले आहे. 16 मे रोजी पहिला हवामान अंदाज, 18 मे, 20 मे, 23 मे आणि आज 27 मे. 16 मेच्या पहिल्या हवामान अंदाजात मी सांगितलं होतं की यावर्षी तारखा 18 मेच्या पुढे, म्हणजे ज्या कंडिशन्स आहे, विज्ञान प्रगत झालेलं आहे, ठीक आहे, परंतु नुसतंच मॉडेल पाहून हवामान अंदाज खरा ठरत नसतो. दररोज 2 वेळा उठायचं, 3 वेळा आणि हवामान अंदाज द्यायचा, यानी शेतकरी कंप्लीट संभ्रमात सध्याच्या परिस्थितीत आहे. ठीक आहे. तर आता आपण केलं काय पाहिजे यावेळेस? तर यावेळेस तुम्हाला जे विश्वास वाटते जिथे तुम्ही ते हवामान अंदाज पाहायला पाहिजे. एन्सो कंडिशन न्यूट्रल आहे. सध्याच्या परिस्थितीत आयओडी पॉझिटिव्ह अजूनपर्यंत नाही, जो होण्याची शक्यता आहे जूनमध्ये. ठीक आहे. तर जो हवामान अंदाज लॉंग टर्मचा आपण पाहिला आहे सुरुवातीपासून, तर त्यात असं आपल्या लक्षात येते की जूनच्या 18 तारखेच्या पुढे आपल्याला सर्व परिस्थिती पावसाच्या पाहायला मिळणार. जूनच्या पहिल्या हाफमध्ये, म्हणजे पहिल्या 15 दिवसात आपल्याला प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाहायला मिळणार, पण तो पेरणीचा पाऊस राहणार नाही. उत्तर महाराष्ट्रात तर अगदी सुरुवातीच्या काळात प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार, परंतु प्रीमॉन्सूनचा पाऊस आणि मान्सूनचा पाऊस जर कनेक्ट होत असेल तर प्रीमॉन्सूनच्या पावसाचा फायदा घेऊन आपण पेरणी करू शकत असतो. 2019 तुम्हाला आठवते का? 2023 तुम्हाला आठवते का? हे मी गेल्या 4 व्हिडिओमध्ये सांगत आहो. आज आपल्याला भारतीय हवामानशास्त्र विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाला का नाही झाला, आज होणार होता, याचं कारण काय? तर 3 अटी लागतात त्यासाठी. केरळमध्ये 14 स्टेशनवर सलग 2.5 mm पाऊस पडायला पाहिजे, वाऱ्याची दिशा आणि ढगाचे प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं भारतीय हवामानशास्त्र विभाग जाहीर करेल. परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागाने जसं जाहीर केलं की मान्सून केरळमध्ये पोहोचला की परत तुमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या यायला सुरुवात होईल. मान्सून आज सुद्धा पुढे सरकलेला आहे. अरबी समुद्रात काही अंश आज मान्सून पुढे सरकलेला आहे. ठीक आहे. परंतु केरळमध्ये अजूनपर्यंत पोहोचला नाही, कारण मान्सून वीक चालला आहे. ठीक आहे. आता जर का तुम्हाला हवामान अंदाज द्यायचं झालं तर मागच्या व्हिडिओप्रमाणेच मला व्हिडिओ बनवायचं ह्याच्यासाठी होता की रोज आपल्याला वेगळा हवामान अंदाज 3 वेळा मिळतो. 3 वेळा वेगवेगळा, 3 वेळा. बरं, त्याचा मागच्या व्हिडिओ सोबत काहीच म्हणजे संदर्भ राहत नाही मागच्या व्हिडिओचा पुढच्या व्हिडिओमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगतो की मी 16 मेचा माझा संदर्भ तुम्हाला 18 मेच्या व्हिडिओमध्ये दिसेल, 18 मेचा संदर्भ तुम्हाला 20 मेच्या व्हिडिओमध्ये दिसेल, 20 मेचा व्हिडिओचा संदर्भ 23 मेचा व्हिडिओमध्ये दिसेल. पण जर का माझ्या या व्हिडिओमध्ये चूक होत असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की मागच्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो, पण ते घडताना दिसत नाही आहे. तुम्ही सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जायच्या, नवीन हवामान अंदाज ऐकायचा. शेतकरी खूप भोळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हवामान अंदाजक म्हणजे अशी शंका येते की पैसे घेऊन तर हवामान अंदाज देत नाही ना, कारण यांच्याजवळ कोणतेही धंदे नाही आहे, कमाईचा कोणताही सोर्स नाही आहे. ठीक आहे. व्यवसाय कोणताच नाही आहे, फक्त हवामान अंदाज द्यायचा आणि पैसे कमवायचे. तर असा प्रकार आहे. शेतकरी खूप साधा आहे, शेतकरी भोळा आहे. शेतकऱ्याला फसवण्याचे हे सगळे प्रयत्न आहे, दरवर्षी होत असतात. ठीक आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे की मला बातम्या पाठवा. माझा व्हॉट्सॲप नंबर ज्याच्याकडे आहे त्यांनी बातमी पाठवा मला. प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे, तिथे बातमी पोस्ट करा. लगेच मी त्याचं ॲनालिसिस करून व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. परंतु अशा बातम्या येत आहे. आज आपण सगळ्या गोष्टी पाहत आहोत. आयओडीची परिस्थिती काय आहे, एन्सो कंडिशन काय आहे. कमेंट करा. काही प्रश्न असेल तर. धन्यवाद.